फ्रूट कस्टर्ड हे बघून तुम्हाला वाटलं असेल ना करायला खूपच अवघड आहे, पण असं अजिबात नाही, एकदम सोपं आहे करायला। त्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर तर गॅस चालू करून त्यावर ना कढई ठेवायची आहे। आता त्यामध्ये मी ना अर्धा लिटर दुधाचा वापर केलाय, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त सुद्धा करू शकताय। त्यानंतर त्यामध्ये ना साखर टाकून पूर्णपणे मिक्स करून घ्यायची। त्यानंतर थंड दुधामध्ये ना 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकून एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आणि दुधामध्ये टाकून द्यायचं। आता याला ना सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपलं कस्टर्ड पावडर ना खाली अजिबात लागलं नाही पाहिजे, त्यामुळे याला ना हलवत राहा। आता पूर्णपणे घट्ट झाल्यावर याला ना गॅस बंद करा आणि अधूनमधून याला ना हलवत राहा, जेणेकरून कस्टर्ड पावडर खाली जमा नाही झालं पाहिजे। आता त्यात टाकण्यासाठी तुमच्या आवडीचे फळं तुम्ही घेऊ शकताय। आता मी घेतलेले आहे काळे अंगूर, नॉर्मल अंगूर, ॲपल, डाळिंब आणि केळी सुद्धा घेतली, जी की मी यामध्ये दाखवायचं विसरले आहे। याला सगळ्यांना एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर एका बाउलमध्ये ठेवून ना त्याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आता फ्रीजमध्ये ना 1 घंटा याला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर मस्त असं थंडगार आपलं ना फ्रूट कस्टर्ड तयार होतं। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंटमध्ये सांगा। चलो बाय।